इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी लिहून घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी जे ॲनालाइजचे टाइम फ्रेम दिलेले आहेत रिपीट करा परत एकदा. इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी जे ॲनालाइजसाठी टाइम फ्रेम दिलेले आहेत इंट्राडे मध्ये त्यामधला मोठा टाइम फ्रेम सिलेक्ट करून आपण मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करणार. मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करणार. ट्रेंड म्हणजे मार्केटचे फेजेस. ठीक आहे सौरभ दादा. ओके. आता सौरभ दादा मला सांगा इंट्राडे मध्ये ॲनालिस्ट टाइम फ्रेम मोठा कोणता आहे दिलाय त्यामधला 3 to 5. काय काय कोणतं काय ॲनालिस्ट टाइम फ्रेम जो इंट्राडे साठी आपण वापरणार त्यामध्ये सगळ्यात मोठा टाइम फ्रेम कोणता आहे? मुस्तकीम दादा तुम्ही सांगा. 4 आवर. हा मग तिथं पुढे लिहून घ्या. आता लिहिलाय त्याच्या ब्रॅकेट मध्ये 4 आवर इंट्राडे साठी. टाइम फ्रेम मध्ये हा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण मार्केटचं स्ट्रक्चर अनालाइज करणार पर्टिक्युलर टाइप ऑफ ट्रेडिंग साठी. आता इंट्राडे ट्रेडिंग साठी आपण किती मिनिटाचा टाइम फ्रेम वापरणार आहे सांगा. टाइम फ्रेम कोणता वापरणार इंट्राडे साठी? 4 आवर. 4 आवरचा वापरणार. मग आता मी मार्केटचं इथं काय करतो अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे का साईडवेज मार्केट आहे हे 3 ट्रेंड आहेत आपल्याला मार्केटमध्ये. त्यातला पहिला कोणता अप ट्रेंड आहे, दुसरा डाऊन ट्रेंड, तिसरा साईडवेज आहे. आता हे XUSD चा चार्ट ओपन केलाय मी ना. इथं काय करायचं मी आता इंट्राडे ट्रेडिंग करणार आहे. मग ह्यासाठी मी काय करणार इंट्राडे मध्ये मार्केटचं स्ट्रक्चर कोणता हे फाइंड आउट करायचं आहे मला. ओके. ठीक आहे. मग मी टाइम फ्रेम कोणता शिफ्ट करणार इथं 4 आवर. 4 आवर इथं सिलेक्ट केलो. आता मार्केट 4 आवर मध्ये दाखवाले कॅन्डल्स. आता मला 4 आवर्स मध्ये बघायचा आहे मार्केटचा ट्रेंड कसा आहे. आता ट्रेंड आयडेंटिफाय कसा करायचा बघा. अप ट्रेंड साठी हायर हाय आणि हायर लो पाहिजे. येस. हा इथं लिहून घ्या. आता पहिला अप ट्रेंड साठी सेकंड हायर हाय जेव्हा ब्रेक होतो, सेकंड हायर हाय जेव्हा ब्रेक होतो, हायर हाय HH असं पण म्हणू शकता त्याला. जेव्हा ब्रेक होतो तेव्हा अप ट्रेंडचं कन्फर्मेशन होतं. मग तुम्ही रिपीट करू काय? नाही लिहिले की. हा लिहून घेतला सौरभ दादा. येस.
इम्रान दादा तुम्ही लिहून घेतला. आलं. आता हायर आहे आणि हायर लो कसा फाइंड आउट करायचा बघा. हायर लो हा लो म्हणजे काय खालच्या बाजूला असणार हो आणि हाय म्हणजे काय वरच्या बाजूला असणार. वरच्या बाजूला. आता ह्याचा हायर लो मी कुठं बघणार बघा. हा खाली जो इथं आहे ह्याला मी काय म्हणणार हायर लो. हा काय झाला मार्केटचा हायर लो झाला. म्हणजे मार्केटचा आतापर्यंत हा लो कोणता होता इथं हा होता. ठीक आहे. लो कुठं होता इथं होता. त्यानंतर मार्केटचा हाय कुठं होता बघा इथं होता. हा वाला एक हाय होता. त्याच्यानंतर अजून एक हाय कोणता इथंच होता. ठीक आहे. आता मी इथं काय काय मार्क केलो सांगा. ह्याला हायर हायर लो असं नाव देऊ याला. हा खाली तो काय झाला हायर लो HL. खालच्या बाजूला ओके. हायर लो असणार हो आणि वरच्या बाजूला काय असणार हायर हाय असणार. हाय. म्हणजे हा हायर हाय आहे. आता अपट्रेंडचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं बघा. हा हायर आहे आणि हा हायर लो झाला. तसंच मार्केटमध्ये हायर अँड हायर लोचं कंटिन्युएशन कसं होते बघायचं. हायर लो पासून हायर हाय पर्यंत मार्किंग केलं मी आता. त्याच्यानंतर मार्केट इथं आलेलं. तिथून मार्केट परत आणि इथं जायला बघितलं वरती पण गेलं नाही. मग परत आणि मार्केट इथंच आलं. तिथून परत आणि मार्केट कुठं आलं इथं आलं बघा. परत इथून खाली आलं आणि असं करत करत मार्केट एक पर्टिक्युलर पॅटर्न क्रिएट केले राईट. इथपर्यंत. हे पॅटर्न जे क्रिएट केले ते दिसाले काय. हो. आता हायर लो पासून हायर आहे. हा इथं हायर आहे झाला. परत हा लो म्हणजे काय झाला हायर लो झाला. त्याच्यानंतर हा तो पर्यंत पण काय आहे झाला. लो. हो हा पण हायर लो मध्ये येतोय. काय येतोय बघा. इथून मार्केट वरती इथपर्यंत गेले पण अजून हा हायर लो कन्फर्म झालेला नाही आहे. का झालेला नाही माहिती आहे काय. ट्रेंडचं कन्फर्मेशन कुठं होते लिहून दिले तुम्हाला. सेकंड हायर हाय ब्रेक केल्यानंतर आता इथं बघा हा पहिला हायर आहे. हा इथं हा इथं ब्रेक केलाय. पण ब्रेक केल्यानंतर काय पाहिजे माहिती आहे काय. कॅन्डलची जी बॉडी असते याला बॉडी म्हणते ना काय. पातळ आहे त्याला वीक म्हणायचं आणि जाड आहे त्याला बॉडी. बॉडीच्या वरती क्लोजिंग पाहिजे. ह्याच्यावरती दिलाय का बघा. दिलाय ह्याच्यावरती काय नाही. नाही. म्हणजे काय इथं हायर अजून कन्फर्मेशन झालेलं नाही आहे. म्हणजे हा पण हायर लो झाला का बघा अजून कन्फर्म नाही झाला. म्हणजे अजून हा काय आहे पहिला हायर आहे. आता इथं वरती क्लोजिंग दिलाय का नाही बघा बॉडी. इथं हायर याच्या वरती क्लोजिंग दिलाय का नाही. कॅन्डलच्या जाड बाजूने वरती क्लोजिंग दिलाय का नाही. हो दिले. मुस्लिम जरा इथं दिलाय का नाही बघा. इम्रान दादा तुम्ही सांगा. म्हणजे आता इथं काय झाला एक हायर हाय ब्रेक केलाय. आता कन्फर्मेशन साठी कोणता दुसरा हायर हाय ब्रेक करायला पाहिजे. म्हणजे इथं आता हा हायर आहे एक ब्रेक झाला म्हणजे हा नवीन हायर आहे तयार झाला की नाही बघा. मग हा इथं ब्रेक केल्यानंतर काय होणार अपट्रेंडचं कन्फर्मेशन होणार. हा इथं ब्रेक केलाय की नाही बघा. म्हणजे मार्केटमध्ये आता अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालंय. कन्फर्मेशन आता इथं झालं. मग आता इथूनच आपण घेऊया हायर आणि हायर लो कसं बनते बघा मार्केटमध्ये. इथून इथपर्यंत एक हायर आहे झाला. इथं हायर आहे कन्फर्मेशन झालं. हा हायर लो झाला.
ह्याला हायर लो म्हणायचं. हायर हाय दिल्यानंतर जेव्हा मार्केट जरा खाली येते हा तेव्हा हायर लो म्हणायचं आणि परत जर वरती गेलं तर ह्याला काय म्हणायचं, हायर हाय. हायर हाय. आता जरा खाली आले ओके. ह्याला काय म्हणायचं, हायर लो. ह्याला काय म्हणायचं, हायर हाय. ह्याला काय म्हणायचं, हायर लो. ह्याला काय म्हणायचं. हायर हाय. हा आणि माईक म्यूट कर. ह्याला काय म्हणायचं, ठीक आहे ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं. हायर लो. परत हा कोणता पॅटर्न क्रिएट झाला होता, तेच पॅटर्न क्रिएट करत गेले की नाही बघा. हो. हायर आहे हायर लो, हायर आहे हायर लो, बरोबर मिस्टेक दादा. म्हणजे जेव्हा सेकंड हायर हाय हा कन्फर्मेशन नंतर ब्रेक होणार, तिथून पुढे जो आपण पकडणार तिथून म्हणजे हायर 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 हा लोचा न्यू पॅटर्न चालू होणार. हा म्हणजेच काय झालं बघा, जेव्हा दुसरा हायर आहे इथं मार्केटचा इथं अपट्रेंड दाखवला आपल्याला, पण ओके. मार्केटमध्ये काय झालं, सेकंड हायर हाय ब्रेक करायला लागतोय, मग आपल्याला अपट्रेंडचं कन्फर्मेशन गावते. आता इथं पहिला हायर हाय ब्रेक झाला, त्याच्यानंतर इथं नवीन हाय क्रिएट करून इथं सेकंड हायर हाय ब्रेक केला. मग इथं अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालं की नाही सांगा मला. आणि अपट्रेंड मध्ये पॅटर्न कोणतं क्रिएट केलंय म्हटलं मी ना, हायर हाय आणि हायर लो. ठीक आहे. मग इथं हायर हाय आणि हायर लो क्रिएट करत गेले की नाही सांगा. हा हायर लो झाला, हा हायर हाय झाला, सेम पॅटर्न क्रिएट करत गेले. हायर आहे साठी सेकंड हायर हाय जेव्हा ब्रेक होतो, ओके तेव्हा त्याचं कन्फर्म. ते फक्त हा हायर हायच हे झालं, ब्रेकआउट झालं की मग कन्फर्मेशन मिळते. हा बरोबर. हायर आहे हायर लो तेव्हा साठी ब्रेक नसते. करते. हा हायर लो साठी नसते. जेव्हा हायर लो ब्रेक केला त्याचा काय संबंधित नाही. ओके हायर ते हायच. आता डाऊन ट्रेंड मध्ये समजणार तुम्हाला ते कसं होते. हा आता फक्त अपट्रेंड मध्ये काय समजलं तुम्हाला, ओके. जेव्हा एका लो पासून मार्केट उठतंय, आता हा या लो पासून मार्केट उठलेलं, येस. पण इथं हा हायर आहे पहिला झालाय, हा ब्रेक केला इथं, त्याच्यानंतर ब्रेक सेकंड हायर आहे इथं ब्रेक झाला, ओके. म्हणजे इथं कशाचं कन्फर्मेशन गावलंय आपल्याला, हायर हाय सेकंड. सेकंड हायर हायचं ब्रेक केलं तर कन्फर्मेशन येस. गावलं. कुठल्या ट्रेंडचं कन्फर्मेशन झालं, अप ट्रेंड. अप ट्रेंडचं. ठीक आहे, समजलं. कन्फर्मेशन कसं घ्यायचं ट्रेंडचं. ओके. आता हायर हायचं आणि हायर लोचं कन्फर्मेशन घेऊन तुम्ही कोणता ट्रेंड फॉर्म केला सांगा इथं. कोणता ट्रेंड फॉर्म केला, ट्रेंड ना. अप ट्रेंड फॉर्म केला ना, अप ट्रेंड फॉर्म केला की नाही. येस. मग अप ट्रेंड काय समजलं आता, हो. काय डाऊट आहे. मुस्लिम दादा तुम्ही सांगा. हॅलो मुस्लिम दादा, हा, काय डाऊट आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये अपट्रेंड मध्ये. मला परत एकदा रिपीट करा. हे बघा, आता हा अपट्रेंड चालू आहे. मी ना काय सांगितलंय तुम्हाला, इंट्राडे करत असताना पहिला मोठ्या अनालाइज प्रमाणे त्या स्ट्रक्चर मध्ये जायचं, आपण शिफ्ट करायचा टाइम फ्रेम. पहिला आपण काय करणार मग, 4 आवर्स सेट करणार टाइम. हा इथं 4 आवर सेट केलो मी. ह्याच्यामध्ये आपण काय शोधायचं आहे बघा, मार्केटचा एक बॉटम शोधायचा आहे. आता इथं हा एक बॉटम होता, हो. हा मार्केटचा काय म्हणायचा आपण, हायर लो समजायचा. ठीक आहे, हा, काय समजायचं याला, हायर लो. हायर लो हा झाला. त्याच्यानंतर मार्केट उठले का नाही बघा, इथून हो मार्केट उठले का नाही, हो गेलं इथून. हो. मग इथून जिथपर्यंत वरती गेले ह्याला पहिला मार्क करा, ह्याला मार्क करू आता. हा, ठीक. आता हे बघा, तुम्हाला अजून कॅन्डलस्टिकचा टॉपिक घेतला नाही मी, फक्त हे बघा, ह्याला जे जाड बाजू असते ह्याला बॉडी म्हणायचं, आणि पातळ असते त्याला वीक म्हणायचं. ठीक आहे, वीक. वीक, आणि ह्याला बॉडी म्हणायची. बॉडी या लाईनच्या वरती क्लोजिंग केलं म्हणजे वरच्या साईडला कन्फर्मेशन दिलं. आता यामध्ये बॉडीनं वरच्या साईडला क्लोजिंग दिलंय का बघा या लाईनच्या, नाही. नाही झाला. म्हटल्यानंतर इथं हायर हायचं अजून कन्फर्मेशन झालंय का नाही सांगा. बॉडी मॅच करायला पाहिजेत काय.
हा बॉडी जी असते आता ही बॉडी आहे का नाही हम्म, या लाईनच्या वरती क्लोजिंग पाहिजे. म्हणजे आता ही लाईनच्या वरती आता ही कॅन्डल आहे हा. ही बघा अशी बॉडी याच्या वरती क्लोजिंग द्यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये दिलाय का बघा बॉडी नाही दिलेली. म्हणजे इथे काय झाला हायर अजून कन्फर्म झाला नाही अच्छा. पण इथे एक नवीन हायर आहे तरी क्रिएट झाला की नाही सांगा मला. नवीन हायर आहे क्रिएट झालाय. हो वरती गेले. हा लो होता. हो लो पर्यंत परत मार्केट आलंय का बघा नाही आलेला. इथूनच वरती गेलंय. हो मग ह्याला आपण काय करायचं पुढे शिफ्ट करायची ही लाईन. आता पुढं सांगा मला इथं लाईनच्या वरती बॉडीनं कोणत्या क्लोजिंग दिलंय काय बघा. हा दिले. हे बघा दिलंय लाईनच्या वरती हम्म, म्हटल्या जराच असणं पण दिलंय. होय दिले. म्हणजे ती एक हायर आहे ब्रेक झाला. हो एक हायर आहे ब्रेक झाल्यानंतर अपट्रेंड समजणार आहे का तुम्हाला. समजणार आहे का एक हायर आहे ब्रेक झाल्यानंतर. हॅलो मुस्लिम दादा नाही. नाही म्हणजे अजून एक हायर आहे ब्रेक करायला पाहिजे कन्फर्मेशन साठी. हा हो मग आता ह्यामध्ये हा हायर आहे नवीन क्रिएट झाला ह्याच्या बॉडीचा विकचा. हो मग ह्याला मार्क करायचं आणि पुढे शिफ्ट करायचं असं. आता ह्यामध्ये परत इथं वरती क्लोजिंग दिलाय का नाही बघा बॉडीनं. इथं वरती क्लोजिंग दिलाय का नाही. माईक चालू करा. कौन काटने बोले थे? आवाज बंद, आवाज बंद, आवाज 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 बंद, आवाज हॅलो बंद मुस्लिम करो। दादा माईक चालू करा तुमचा. तो मारने वाला फिर से आवाज नहीं आने का फिर से क्यों काटा तुमने? असू दे करा काटा काय नाही. काटी हॅलो. हा इथं बघा आता हायर आहे इथं ब्रेक झाला. हो झालं. म्हटल्यानंतर इथं कन्फर्म झालं का नाही बॉडीचं वरती क्लोजिंग दिल्या म्हटल्यानंतर. हो झालं. कोणत्या ट्रेंडचं कन्फर्म झालं. हायर आहे. हायर आहे नाही ट्रेंड कोणता आहे सांगा. अप ट्रेंड काय. अप ट्रेंडचं इथं कन्फर्मेशन होते ठीक आहे. नाही माईक म्यूट करू नका काय प्रॉब्लेम नाही. हे बघा आता मुलगी इथून रडायली म्हणून बंद केलं. काय आलं. लहान बहीण माझी रडायली म्हणून बंद केलंय. हा आता हे बघा इथून ह्याच्यानंतर आपण काय फाइंड आउट करायचं इथं कन्फर्मेशन झालं तुम्हाला अपट्रेंडचं. ह्याच्यानंतर जेव्हा मार्केट हायर आहे दिल्यानंतर आता इथं खाली आलं म्हणजे हा काय झाला नवीन हायर लो क्रिएट झाला. त्याच्यानंतर मार्केट पण परत वरती गेलं. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा पण जरा खाली येते तेव्हा काय म्हणायचं आपण त्या वस्तूला इथं आलेल्या गोष्टीला. अप जाऊन खाली आलं की हायर हायर लो. हा हायर लो म्हणायचं आणि जो वरच्या बाजूला असतोय त्याला हायर हाय म्हणायचं. हा ठीक आहे. आता इथं मला सांगा ह्याला काय म्हणायचं हायर आहे. आणि ह्याला काय म्हणायचं. हायर लो. इथून मार्केट कंटिन्यू अप गेले. हो गेले. त्याच्यानंतर जरा खाली आलं. हो आले. ह्याला काय म्हणायचं. हायर लो. ह्याला काय म्हणायचं. हायर हाय. आता इथं हायर आणि हायर लो पॅटर्न बनवत जातं हे तरी समजलं तुम्हाला. हा समजलं. आणि अपट्रेंडचं कन्फर्मेशन कधी होते जेव्हा सेकंड हायर हाय ब्रेक होतोय तेव्हा. हा ठीक आहे. आता कंटिन्यू मार्केट इथं हायर आणि हायर लो करत गेले हो आणि कंटिन्यू हायर हाय पण ब्रेक करत गेले. हो मग इथं ट्रेंड अपट्रेंड झालाय की नाही सांगा मला. हो झालाय. हो म्हणजे ह्याला काय म्हणायचं आपण अपट्रेंड मार्केट. इंट्राडे साठी कसं अनालाइज करायचं समजलं. सेम आता स्विंग ट्रेडिंग मध्ये येणार. स्विंग ट्रेडिंग मध्ये मोठा टाइम फ्रेम कोणता आहे सांगा. हॅलो सौरभ दादा. इम्रान दादा तुम्हाला समजलं अपट्रेंड म्हणजे कसा फॉर्म करायचा. हो समजलं. काय फॉर्म करायचा सांगा कोणता हायर आहे ब्रेक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन भेटणार. सेकंड हायर आहे ब्रेक केल्यानंतर. हो मग नंतर मार्केट जेव्हा वरती जातं जरासं खाली येते त्या खाली आलेल्या वस्तूला काय म्हणायचं आपण. हायर हायर लो हायर लो म्हणायचं. लो
त्याच्यानंतर परत वरती गेले की त्याला काय म्हणायचं? हायर हाय. त्याच्यानंतर जरा खाली आले काय म्हणायचं त्याला? खाली आले तर Higher low. हायर लो. हो. ठीक आणि आहे, वरती गेलं तर हायर आहे. समजलं? हो. आर्यन हा तो आता तू पहिला सांगतच की मिस्टिंगला सेकंड हा हायर राहायचा कन्फर्मेशन. त्यामुळे तो कन्फर्मेशनला जे हे डिसाईड केलेस की हायर आहे हे झाला काय ब्रेक म्हणला? झाला सेकंड हायर आहे ब्रेक झाला म्हणून कन्फर्म हे केलं मग कोणत्या कॅन्डलला केलं तर ते ह्या कॅन्डलला इथे थांबा, 4 hours दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट. हे बघा इथं हा सेकंड हायर झाला इथं. पहिला हायर इथं ब्रेक केला मार्केटनं. एकच मिनिट. त्याच्यानंतर हा सेकंड हायर तयार झाला इथं. ऐक ना आता हे हा सेकंड आहे जो हायर आहे म्हणतो एकच मिनिट ॲज अ मोमेंट म्हणजे जे हे वीक आहे ते त्या ह्यानं तू हे केलंयस काय ते डिसाईड केलंयस हा विक्सला मार्क केलो. त्याचा ब्रेक वीकचा मागचा ब्रेक केल्यामुळे तू पकडलेस. हा आता ही वीक आहे, हा या वीकला बरोबर मार्क केलंय का बघा मी. ओके राईट. ह्याच्यानंतर ही कॅन्डल ह्याच्या वरती क्लोज झाली. हो मग याला वीकच्या काय वरती म्हणायचं आपण? अपट्रेंडचं कन्फर्मेशन म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे वीकच्या वरती जेव्हा काय हा बॉडीच्या वरती वीकच्या त्याच्या पण वरती जेव्हा बॉडी क्लोज होते, हा बॉडीच क्लोज हा व्हायला वीकच्या पाहिजे वरती या. बॉडी क्लोज झाली पाहिजे. हा हा मग त्याला कन्फर्म, ह्याला बॉडी म्हणायचं, या वीकच्या वरती वस्तूला बॉडी म्हणायचं आणि या हा ही बारीक आहे बॉडी त्याला वीक बरोबर ती म्हणायचं. वीक. ठीक आहे, ओके ओके. समजलं आता? आणि जेव्हा असं हो खाली हो येते मार्केट तेव्हा ह्याला हा रिटेस्ट म्हणायचं. रिटेस्ट. रिटेस्ट. हा रिटेस्ट खाली आल्यानंतर रिटेस्ट म्हणायचं आणि इथे एक सपोर्ट फॉर्म झाला की हायर लो म्हणायचं याला. ठीक आहे, ओके आता याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं म्हणायचं तुम्हाला पुढे शिकवणार आहे मी. पहिला अपट्रेंडचं आणि ट्रेंडचं कन्फर्मेशन कसं करायचं हे समजून घ्या. ओके. अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालं तुम्हाला? हो हो काय डाऊट आहे का बघा? त्या डेफिनेशन मध्ये सांगितले त्याने इथं ते होते ते चुकीचं आहे का बघा? नाही नाही सेम. सेमच आहे. हो हॅलो रजित दादा. हॅलो रजित दादा. हा अपट्रेंड कसं समजायचं समजलं? हा समजलं. ठीक आहे, हा हा म्युझिक असेल तर म्यूट करा बॅकग्राऊंड मध्ये. नाही हा हे बघा आता बाहेर पुढं चालू आहे. हो पुढं कंटिन्यू करू. हो का. अपट्रेंड मध्ये काय कन्फर्म झालं, पण इंट्राडे येस मध्ये कोणत्या टाइम फ्रेम न फॉलो करणार हे तुम्हाला समजले आता. हा त्यानंतर स्विंग ट्रेडिंग मध्ये कोणता टाइम फ्रेम फॉलो करायला सांगा मला. मोठा टाइम फ्रेम कोणता आहे? 1 डे. 1 डे 4 आवर्स. 1 डेचा. येस मग इथं 1 डे मध्ये मी शिफ्ट केलो. हो आता 1 डे मध्ये बॉटम कुठं आहे शोधूया पहिला. जवळपास इकडचाच बघूया का इकडचा बघूया? तिकडचं बघा ना आपल्याकडे. इकडचा हा बघूया. हो आता यामध्ये बॉटम कुठं आहे बघा, इथं आहे. येस ह्याला काय म्हणायचं आपण? या बॉटम पासून वरती गेले म्हटल्यानंतर हायर लो आणि हायर हायर हाय. लो. आता इथं हा हायर हाय झालाय, हा हायर आहे. इथं पहिल्या टाइमला ब्रेक केलाय का नाही सांगा? एक मिनिट झूम करतो बघा. या टॉप पासून इथं फक्त हायर आहे ब्रेक केलाय का सांगा मला? मी झूम करतोय मोमेंट पूर्ण कर. मुस्लिम दादा तुम्ही सांगा. नाही केलं. म्हणजे अजून इथं कन्फर्मेशन झालंय काय? नाही झालं. आता इथं केलाय का सांगा? अजून पुढे गेला नाही का मी? इथं इथपर्यंत सांगा मला. नाही. केलाय? आत्ता सांगा. आता झालंय. हा केलाय. आता एक हायर हायचं कन्फर्मेशन तुम्हाला गावले. होय. येस म्हणजे हा काय झाला इथं हायर हाईट क्रिएट झालाय मार्केट मधला. त्याला असं मार्क करू. हा हायर हाय क्रिएट झालाय हा. आणि इथं ब्रेक केलाय. आणि हा काय झालाय मार्केटचा हायर लो. हायर लो पासून हायर हायला गेलाय, पण इथं अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालंय काय? नाही व्हायला. नवीन हायर आहे कुठं आहे बघा. आता इथं आहे, आता नवीन हायर आहे या वीकला. कारण इथून मार्केट जरा खाली आलेलं.
हा बरोबर. म्हणजे एक साईडला ब्रेक करून मार्केट वरती गेलं आणि परत मार्केट रिटेस्ट साठी खाली आलं. हम्म. पण अजून इथं अपट्रेंडचं कन्फर्मेशन आहे का सांगा मला? सेकंड हायर हाय ब्रेक केलाय काय? नो. अजून सेकंड हायर हाय कुठं आहे तुम्हाला माहित नाही. सेकंड हायर हाय ब्रेक केलाय होय की नाही? ह्याला सेकंड हायर हाय म्हणू शकतोय? हो म्हणून. म्हणू शकतो का मिस्टर दादा? वरती जाऊन खाली आलंय ना म्हणू शकतो. हा ह्याला म्हणू शकतो आपण. हा, म्हणजे break. रिटेस्ट इथं केलं मार्केटनं, हा नवीन हायर लो क्रिएट होणार कधी जर इथं ब्रेक झालं तरच. होय. मग इथं ब्रेक झालंय की नाही सांगा? हो. मार्केटचा हा नवीन हायर लो क्रिएट झाला. हो. मग हा वरती हायर हाय करत गेला मार्केट. हो. मला सांगा आता अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालं का नाही? हो झालं. सेम इथं परत आणि मार्केट एवढं खाली आलेलं, हो. इथं हा परत आणि ब्रेक केला की नाही सांगा? हम्म. परत इथून मार्केट एवढं खाली आलं, इथं ब्रेक केला की नाही सांगा? परत मार्केट एवढं खाली आलं, नंतर इथं ब्रेक केलं की नाही सांगा? म्हणजे कंटिन्यू मार्केट अपट्रेंडला जाण्यासाठी काय करते, हायर हाय ब्रेक करत जाते आणि हायर लो आणि हायर हाय पॅटर्न क्रिएट करत जाते. समजाले? येस. ठीक आहे. आता इंट्राडे मध्ये तुम्ही जर शिफ्ट केला ट्रेडिंग, तर 4 तासामध्ये तुम्हाला मार्केटचा ट्रेंड बघायचा आहे. एंट्री 4 तासामध्ये घ्यायची नाही आहे. एंट्री तुम्ही किती पण टाइम फ्रेम नुसार घेऊ शकता. 15 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 1 मिनिट, किती पण टाइम फ्रेम. फक्त आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर बघायचं आहे कोणतं आहे. अपट्रेंड मध्ये आहे तरी समजलं आता. स्ट्रक्चर समजण्यासाठी काय मोठा टाइम फ्रेम वापरायचा. अनालाइज करण्यासाठी टाइम फ्रेम लहान वापरू शकताय. ठीक आहे, समजलं? हो. सेम स्विंगला केला तर समज लॉंग टर्म साठी पण होणारच ना? हो. काय परत रिपीट करू? लॉंग टर्म साठी रिपीट करू मी आता? सेमच राहणार ना? सेमच राहणार. मोठा टाइम फ्रेमने अनालाइज करायचं असते मार्केट. ठीक आहे. बाकीच्यांना विचारायचं का बघा. तेच की मग जरा रिपीट करू लॉंग टर्म साठी. काय म्हटलं? लॉंग टर्म साठी पण सेम रिपीट करून दाखवू. नको. हा. आता हे बघा, लॉंग टर्म साठी मोठा टाइम फ्रेम कोणता आहे? वन इयर. 1 इयरचा आहे. हो. आता 1 इयर मध्ये 12 मंथ्स टाका लागते. 1 व्हायनं होत नाही काय? काय? हा 1 वायनं होत नाही. आता इथं सांगा, हा हायर हाय होता 1980 चा हायर हाय इथं होता. आता इथं तुम्हाला अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालंय का सांगा मला? झाले? पण एक टाइमच गेलो ना इथून वरती. हो एक टाइम झाले. अजून झाले नाही. आता मला सांगा, इथून पण वरतीच गेले. हो. मग हा हायर हाय होता की नाही सांगा? इथून जरा खाली आलेलं, परत इथून वरती गेलं. हो. मग हा हायर हाय इथं ब्रेक केलाय की नाही सांगा? हो. केलंय. त्याच्यानंतर हा सेकंड हायर हाय झाला, ब्रेक केलाय. हा. परत मार्केट इथून खाली आलं, इथं हा नवीन हायर हाय क्रिएट झाला, ब्रेक केला इथं. आता अजून वरती चाललंय. आता परत जेव्हा मार्केट इथं असं खाली येणार, तेव्हा इथं काय होणार? हायर लो. आणि त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर काय म्हणायचं त्याला? हायर हाय. समजलं आता? हो समजलं. लॉंग टर्म साठी अपट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे सांगा मला? लॉंग टर्म साठी अपट्रेंड मध्ये आहे की डाऊन ट्रेंड मध्ये आहे? आता आपण ट्रेंड कोणता कन्फर्म केला? अपट्रेंड. मग ट्रेंड कोणता असणार लॉंग टर्म साठी? मग एवढा विचार करायची गरज आहे? अपट्रेंड आहे की नाही? समोर आहेत गोष्टी, समजायला पाहिजे नको मला लवकर. मग आता अपट्रेंड मध्ये आहे की नाही सांगा मला? हो. हा, आता अपट्रेंडचं तुम्हाला समजलं कसं फाइंड आउट करायचं. आता डाऊन ट्रेंडचं कसं करायचं माहित आहे? त्याच्या ऑपोजिट. पण एवढंच काय, टाइम फ्रेम वगैरे सगळे सेम होणार. मोठ्या लॉंग टर्म मध्येच बघायचं असते आपण. पण आता मार्केट ओव्हरऑल काय बघा, बुलिशच आहे. मग तुम्हाला
लॉंग टर्म मध्ये बुलिश आहे म्हटल्यानंतर शॉर्ट मध्ये पण बुलिश असणार ना. मग तुम्हाला मला ह्याच्यात लॉंग टर्म त्या कॅन्डल नुसार दाखवता येणार नाहीये. फक्त डाऊन ट्रेंड कसा असतो हे तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवू शकतो यामध्ये. ठीक आहे. काय दुसऱ्या कोणत्या तरी स्टॉक मध्ये दाखवू सांगा. चालेल. दुसऱ्या स्टॉक मध्ये मी दाखवू, असं जाईल. बिटकॉइन मध्ये दाखवू. हो. बिटकॉइन हा सगळ्यात भारी तुम्हाला पडणार आहे डाऊन ट्रेंडच्या कन्फर्मेशन साठी. आता मला सांगा इंट्राडे साठी मोठा टाइम फ्रेम कोणता असणार? 4 आवरचा. येस. 4 आवर मध्ये टाकू मार्केट. हा आता इथं बघा मार्केटमध्ये काय सांगितलंय बघा. डाऊन ट्रेंड साठी जेव्हा मार्केट लोअर लो आणि लोअर हाय क्रिएट करतोय तेव्हा डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन होतंय. ओके. पण आता लिहून घ्या खाली, जेव्हा सेकंड लोअर लो ब्रेक होतोय तेव्हाच मार्केटच्या डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन होतं. अप ट्रेंड अजून पण बघा क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे? मग घ्या डाऊन ट्रेंड. आता जेव्हा मार्केटमध्ये सेकंड लोअर लो जेव्हा ब्रेक होतं तेव्हा डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन भेटतं. सौरव दादा कॅमेरा राईट. आता समोर भेटाय नाही तोपर्यंत कॅमेरा चालू ठेवा. लिहून घेतला सगळ्यांनी? येस. आता मार्केटमध्ये मी पहिला इंट्राडे साठी काय करणार सांगा. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करणार. मुस्लिम दादा हा काय म्हटलं? मोठ्या टाइम फ्रेम साठी शिफ्ट करणार. होय. मग आता 4 तासामध्ये शिफ्ट केलोय मी. इथून मार्केटमध्ये सेलिंग कुठून आले बघायचे आहे मार्केटमध्ये मोठी. मग ही एक मोठी सेलिंग आपण धरू शकतोय. कंटिन्यू मार्केटतून सेल झाले की नाही बघा. हो. मग आता ह्याचा लो आपण मार्क करायचा. ओके. ह्याला काय म्हणायचं? लोअर लो. काय म्हणायचं याला? ओव्हरलो. डाऊन ट्रेंड मध्ये जो खाली फॉर्म होतो याला लोअर लो म्हणायचं. आणि अप ट्रेंड मध्ये खाली फॉर्म होतो त्याला काय म्हणायचं? हायर लो. ओव्हरलो. आणि ह्याला काय म्हणायचं? लोअर हाय. ह्याला काय म्हणायचं? लोअर हाय. आणि ह्याला काय म्हणायचं? लोअर लो. आता मार्केटमध्ये मला सांगा खाली आले मार्केट इथून कंटिन्यू सेल झाले. हो. पण इथं एक टाइम जेव्हा ह्या लेवलला आलं सॉरी ह्या लेवलला इथपर्यंत सेल झालेलं. हो. इथं मार्केटनं कन्फर्मेशन दिलं का सांगा पहिल्या लोअर लोचं? नाही. तिथं दिलंय का सांगा? पहिला लोअर लो अजून सेकंड लोअर लो आपण बघायला नाही. पहिला लोअर लोचं कन्फर्मेशन इथं दिलंय. हो दिलं. मुस्लिम दादा दिले का नाही? मग आता पहिला लोअर लो हा वाला होता. येस. हा वाला पहिला लोअर लो होता. त्याच्यानंतर सेकंड लोअर लो कुठं फॉर्म झाला? इथं झाला. येस. झाला इथं. हो. तिथं मार्केटनं काय दिलं सांगा? कन्फर्मेशन दिलं. सेकंड कन्फर्मेशन. सेकंड लोअर लो इथं फॉर्म झाला. सेकंड लोअरलो. कुठं झाला? इथं झाला का इथं झाला? लास्ट जो पॉइंट आहे तिथे. इथं झाला. येस. हा सेकंड लोअर लो होता. हा पहिला लोअर लो होता. पहिला लोअर लो ब्रेक केल्यानंतर डाऊन ट्रेंड हाय हे समजले आपल्याला. पण कन्फर्मेशन कुठे भेटलं सांगा? जेव्हा हा लोअर लो ब्रेक केला तेव्हाच भेटलं ना. ब्रेक केला. हो. मग इथं लोअर लोचं आपलं म्हणजे डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन झालं. हो. परत मार्केट इथून वरती गेले. पण ह्या लोअर हायच्या वरती बॉडीनं कोणत्या क्लोजिंग दिलंय का बघा.
नाही दिलेलं. नाही. म्हणजे अजून डाऊन ट्रेंडच आहे. हो. होय. इथं कन्फर्मेशन दिले डाऊन ट्रेंड साठी, मग इथून वरती गेला असता तर डाऊन ट्रेंड झाला असता काय? नाही. नाही झाला असता. हो. मग परत मार्केट इथून सेल झालं, हम्म. म्हणजे आता डाऊन ट्रेंड हाय मार्केटमध्ये. मग इथून मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग आली का नाही बघा. हो. पण कधी जेव्हा हा लोअर लो ब्रेक केला तेव्हाच आपल्याला डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन झालं. Yes. त्याच्यानंतर तुम्ही हा जरी इथं जरी कन्फर्मेशन नाही धरला समजा, हे डिलीट करतो. लोअर लो कसं फॉर्म करून मार्केटचा डाऊन ट्रेंड समजा ते तरी समजलं आता. Yes. इथून मार्केट आता परत नाही आले समजा, आता परत ह्या लेवलला मार्केट आले. हा काय झालाय, लोअर हाय झालाय आणि हा मार्केटचा पहिला लोअर लो झाला. फर्स्ट लोअर लो इथं झाला. इथं डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन दिले पहिल्या लोअर लोला, वसुंधरा दिले इथं. मग परफेक्ट कन्फर्मेशन आपल्याला कुठे भेटणार, जेव्हा सेकंड लोअर लो ब्रेक करणार तेव्हा. होय. मग सेकंड लोअर लो इथं ब्रेक केलाय की नाही सांगा मला. म्हणजे आता मार्केटचं हा सेकंड लोअर लो होता, बरोबर आहे. हा पहिला लोअर लो होता. पहिला लोअर लो ब्रेक केल्यानंतर डाऊन ट्रेंड आहे हे फक्त समजलंय. कन्फर्मेशन ह्या लोअर लो ला ब्रेक केल्यानंतर भेटणार होतं. भेटले का नाही इथं. त्यानंतर मार्केट कंटिन्यू सेलिंग दाखवली का नाही बघा. इथं लोअर लो परत आणि क्रिएट केला. हा लोअर हाय परत आणि क्रिएट झाला. परत आणि हा लोअर हाय क्रिएट झाला. हा लोअर लो क्रिएट झाला. झाले का नाही. Yes. मार्केट लोअर लो आणि लोअर हायचं पॅटर्न तयार करत गेले का नाही सांगा मला. मुस्लिम जरा का डाऊट आहे का बघा एकदा. काय आलं. हॅलो. काय नाही म्हटलं. डाऊन ट्रेंड म्हणजे काय समजलं तुम्हाला. एका पर्टिक्युलर लेवलवरनं सेलिंग आले. आता समजा तुम्हाला क्वेश्चन करावं मी फक्त. एका पर्टिक्युलर लेवलवरनं सेलिंगला आले मार्केट. त्याच्यानंतर पहिला लोअर लो ब्रेक केला. त्याच्यानंतर तिथं आपल्याला काय झालं, डाऊन ट्रेंड होणार हे समजले. पण कन्फर्मेशन कधी भेटणार, जेव्हा सेकंड लोअर लो ब्रेक करणार तेव्हा. हे आपण थेरी मध्ये लिहिलंय. मग इथं सेकंड लोअर लो ब्रेक झाल्यानंतर मार्केटने सेलिंग दाखवली का नाही. सेलिंग म्हणजे मार्केट तिथून पडलं का नाही सांगा. सेलिंग म्हणजे मार्केट पडणं होय. आणि बाईंग म्हणजे मार्केट उठणं. मार्केट तिथून पडलेलं. होय. सेकंड लोअर लो ब्रेक केल्यानंतर परत थर्ड लोअर लो क्रिएट केला. होय. तो पण ब्रेक केला. त्याच्यानंतर वरच्या साईडला लोअर हाय क्रिएट केला. म्हणजे मार्केट इथं लोअर लो लोअर हाय पॅटर्न क्रिएट करत गेलं की नाही सांगा. समजलं डाऊन ट्रेंड म्हणजे काय आता. काय डाऊट आहे. ट्रेंडचं कन्फर्मेशन घेताना आपण ज्या टाइप मध्ये ट्रेडिंग करणार आहे. आता मी इंट्राडे ट्रेडर आहे. मग मी 4 तासामध्ये ट्रेंड पहिला कोणता आहे बघणार. मग 4 तासामध्ये डाऊन ट्रेंड आहे म्हटल्यानंतर माझं बायस काय असणार, सेलिंगचा असणार. मार्केट पडायला म्हटल्यानंतर मी पण पाडायलाच बघणार ना. ठीक आहे. काय डाऊट आहे तुम्हाला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये. सौरभ दादा तुम्ही सांगा आता अप ट्रेंड म्हणजे काय. जेव्हा मार्केट हायर आहे, हम्म. हायर आहे मध्ये सेकंड हायर आहे ब्रेकआउट करून कन्फर्मेशन द्यायचं तेव्हा हा अप ट्रेंड मध्ये मार्केटमध्ये घुसायचं. येस. ज्या पर्टिक्युलर टाइप मध्ये आपण ट्रेडिंग करत असतोय त्या टाइम फ्रेमचा मोठा टाइम फ्रेम घ्यायचा पहिला. तो टाइम फ्रेम सिलेक्ट करून त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये मार्केटचं स्ट्रक्चर काय बघायचं. आता इंट्राडे साठी मार्केटचं स्ट्रक्चर काय सांगा मला. इंट्राडे मध्ये मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे. अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे का साइडवेज आहे. अप ट्रेंड आहे. हो. समजणार तुम्हाला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. येस. आता मी इंट्राडे मध्ये अप ट्रेंड आहे हे तुम्हाला समजले. मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे तुम्हाला समजले. पण इंट्राडेचा अनालाइज टाइम फ्रेम किती सांगितलं बघा. 15 मिनिट, 1 तास आणि 4 तास.
मोठा टाइम फ्रेम झाल्यानंतर लहान टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करायचं आपण. आता लहान टाइम फ्रेम किती आहे? 15 मिनिटाचा आहे. येस 15 मिनिटामध्ये पण बाईंग आहे का बघायची आपण. आता 15 मिनिटामध्ये मार्केटमध्ये आहे का नाही सांगा मी. 15 मिनिटामध्ये आहे का नाही? आहे. आता इथून सांगा मला, मार्केट इथून पहिला एवढं वरती गेलं, इथं ट्रेंड आपल्याला दाखवला, येस त्याच्यानंतर मार्केट परत वरती गेलं, जरा रिटेस्ट दाखवली, म्हणजे हा नवीन हायर हाय क्रिएट झाला, इथून परत वरती गेलं की नाही सांगा. किसने निकाला? मग जसा टाइम फ्रेम सिलेक्ट करेल त्याप्रमाणे आपल्याला ट्रेंड आयडेंटिफिकेशन यायला पाहिजे. ठीक आहे. सेम याच्या ऑपोजिट सेलिंग साठी असणार. आता सेलिंग साठी सांगा मला, इथं ह्याला काय, कुठल्या गोष्टीला काय म्हणायचं एवढं सांगा. इथून मार्केट पडलेलं म्हणजे इथून मार्केटमध्ये सेलिंग आलेली, म्हणजे इथं सेलिंग आहे हे तुम्हाला माहित आहे. पण इथं कन्फर्मेशन कुठं झाले सांगा. इथं झाले का इथं झाले? हा पहिला लोअर लो आहे, सेकंड लोअर लो इथं आहे. मग कन्फर्मेशन कुठं झाले? सेकंड ओव्हरलोला. म्हणजे इथं झाले. त्याच्यानंतर मार्केट नवीन लोअर हाय कुठं क्रिएट केला सांगा. इथं केला. हा मार्केटचा एक लोअर हाय झाला. परत त्याने मार्केटने इथं लोअर लो क्रिएट केला, नवीन लोअर हाय इथं क्रिएट झाला. मग मार्केट लोअर हाय पॅटर्न क्रिएट करत खाली पडलेलं का नाही सांगा. मग इथं इंट्राडे मध्ये एका अनलाइज टाइम फ्रेम साठी हा सेलिंग साठी होता का नाही सांगा. ट्रेडिंग होता. ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करायचं समजलं का? डाऊट आहे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये? मुस्तकीम दादा तुम्हाला काय डाऊट आहे? नाही. मुस्तकीम दादा का डाऊट आहे काय? समजलं आता अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड? हो. मी नाही प्रॅक्टिकली तुम्हाला हे बघायचं आहे आता, पण शिकवायला आलोय ते तरी समजायला काय. अप ट्रेंड प्रॅक्टिकली तुम्ही करताना 100% डाऊट येणार आहे. ते फक्त डाऊट माझ्याकडे घेऊन यायचे. पण जे मी आता तुम्हाला शिकवायला आलोय हे तरी समजायला पाहिजे पहिला. मग तेच समजायला आले का विचारायलोय. समजाले? अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड काय आहे समजलं? आता मला सांगा इम्रान दादा, अप ट्रेंड कन्फर्मेशन कोणत्या हायर यायला घेणार? माईक म्यूट आहे. सेकंड हायर यायला. हायर हाय केल्यानंतर सेकंड ब्रेक, मार्केट जेव्हा जरा खाली येते तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं? हायर. खाली आलं म्हणजे काय? जरा खाली आलं तिथे एक लो क्रिएट केला, हायर लो म्हणायचं त्याला. आणि हे मुस्तकीम दादा परत वरती गेलं तर त्याला आपण काय म्हणायचं? हायर आहे. हायर हाय. त्या हायर हाय आणि हायर लो काय असते समजलं? हो समजलं. हे स्ट्रक्चर मार्केटमध्ये जेव्हा बनते तेव्हा ट्रेंड कोणता असतोय? अप ट्रेंड. ठीक आहे. अप ट्रेंड क्लिअर आहे. हो. आता सौरभ दादा आणि रजब दादा, हा बोला. डाऊन ट्रेंड साठी कोणता लोअर लो ब्रेक करायला पाहिजे? सेकंड लोअर लो ब्रेक करायला पाहिजे. ठीक आहे. सेकंड लोअर लो केल्यानंतर जेव्हा मार्केट जरा वरती येते तेव्हा त्याला काय म्हणायचं? लोअर हाय. त्याच्यानंतर जेव्हा मार्केट थर्ड लोअर लो ब्रेक करते तेव्हा तो ट्रेंड कोणता चालू असतोय? डाऊन ट्रेंड. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला? क्लिअर आहे. फास्ट चाललंय? नाही. हाय बरोबर रिदम मध्ये आहे. काय डाऊट नाही ना आता अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये? नाही. असेल तर विचारा मला. कोणाला काय डाऊट आहे? आता तिथे खाली लिहा अप ट्रेंड लिहिलाय, अप ट्रेंड लिहा आता. आणि मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो रे, स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. सेम असं ड्रॉ करायचं काय? आणि मी देतोय तशी त्याला नाव द्या. रेक्टँगल वगैरे जसं ड्रॉ करतोय तसं ड्रॉ करायचं.
HL म्हणजे काय? हायर लो. हायर लो. HH म्हणजे काय? हायर हाय. आता मी जसं जसं लिहिलोय आणि जसं मार्क केलोय, जे जे इथं नंबर लिहिले ते सगळे हाय तसं ड्रॉ करून घ्या बुकमध्ये. सगळं आहे तसं लिहायचं. लिहिलंय मस्त दादा? काय नंतर पाठवू तुम्हाला इथं स्क्रीनशॉट घेऊन. काय करू सांगा, तसं करतो. चालेल, ग्रुपला टाका. ग्रुपला टाकू मग. हा, ठीक आहे. कायमचंच राहील. आणि त्यामध्ये मी काय केलं सांगा, हायर आणि हायर लो मार्क केले. येस. सेकंड हायर आहे ब्रेकआउटचं तिथं कन्फर्मेशन दाखवलंय का नाही बघा. हम्म. त्या हायर हाय तसं मार्क करायचं काय. त्यानंतर आपण आता मला सेकंड तुम्ही सांगा काय, मी मगाच माझ्या पद्धतीने ड्रॉ केलेलं. सेकंड मार्किंग कुठं काय करा हे सगळं तुम्ही सांगायचं आता मला. सेलिंगचं करायचं नव्हतं डाऊन ट्रेंडला. पहिला मार्केट काय व्हायला पाहिजे, जरा खाली यायला पाहिजे. त्याच्यानंतर जरा वरती जायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं काय पॅटर्न झालं सांगा. काय पॅटर्न आलं इथं. लोअर लो. लोअर लो पॅटर्न झाले. डाऊन म्हणजेच कोणता ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड झाला आता मार्केटमध्ये. येस. ह्याला काय म्हणायचं. काय म्हणायचं याला. लोअर आहे. इथे 100 रुपये किंमत चालू ठेवा.
त्याच्यानंतर इथं खाली काय म्हणायचं सांगायला, ह्याला काय म्हणायचं? लोअर लो. लो. लोअर लो. हा लोअर लो इथं ब्रेक झालाय. येस. त्याच्यानंतर सेकंड लोअर लो इथं ब्रेक झालाय. येस. परत ह्याला काय म्हणायचं सांगा, ह्याला काय म्हणायचं याला? लोअर हाय. लोअर हाय. लोअर हाय. लोअर हाय. तर ह्याला काय म्हणायचं? लोअर लोअर लो. ह्याला काय म्हणायचं? लोअर हाय. लोअर ह्याला काय म्हणायचं? लोअर लो. मग लोअर इथं आता ट्रेंड कोणता आला सांगा यो? डाऊन ट्रेंड. हाय. डाऊन ट्रेंड झाला. कोणतं पॅटर्न क्रिएट करत गेले सांगा? लोअर लो लोअर आहे. पॅटर्न लोअर हाय केला म्हणजे ट्रेंड कोणता कंटिन्यू झाला इथं? डाऊन ट्रेंड. आता तिथं खाली 2 शब्द लिहा, ब्रेकआउट स्लॅश ब्रेकडाऊन. लिहून घेतला काय? येस. ब्रेकआउट स्लॅश ब्रेकडाऊन. खाली लिहून घ्या, ब्रेकआउट म्हणजे अपसाइडची मुवमेंट दर्शवणारा शब्द. ब्रेकआउट म्हणजे अपसाइडची मुवमेंट दर्शवणारा शब्द. साईडची. हा. आणि ब्रेकडाऊन म्हणजे डाऊन साइडची मुवमेंट दर्शवणारा शब्द. लिहून घेतला. ब्रेकडाऊन म्हणजे डाऊन साइडची मुवमेंट दर्शवणारा शब्द. आता इथे मैंने काय लिहिले बघा, सेकंड ब्रेकडाऊन असा शब्द वापरलाय. येस. म्हणजे काय झालाय सांगा, इथं डाऊन साइडचं शब्द दर्शवला ना. मग आता लोअर हाय वरती किती प्राइस होती सांगा? 100 रुपये. खाली आल्यानंतर किती झाली? तर 90 रुपये झाली. मग आता 90 रुपयाच्या जरा वरती गेलं म्हणजे किती प्राइस असणार? 95 वरून परत 90 क्रॉस केले म्हटल्यानंतर इथे किती किंमत असणार? किती असणार? लवकर सांगा, कन्फ्युजन नको आता मला याच्यात. किती? 80. ठीक आहे. 80 वरनं परत त्याने मार्केट जरासा लोअर हाय क्रिएट करायला गेला म्हणजे इथे किती असणार सांगा? 85. 86. 85 असणार तर परत त्याने खाली आलं मग इथे किती असणार? 70. 70. परत त्याने जरा वरती गेलं इथे किती असणार? 75. मग इथं आता किंमत कशी झाली सांगा? कमी जास्त होत कमीच होईल ना शेवटी. हो.
कमी झाली परत जरा जास्त झाली परत काय झाली कमीच झालं ना हो कन्फर्मेशन दिल्यानंतर 70 ला आले आणि शेवटी इथं 0 ला आले समजा म्हणजे इथं डाऊन ट्रेंड झाला की नाही सांगा मला झालं समजलं आता डाऊन ट्रेंड म्हणजे काय हो येस. काय डाऊट आहे तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्ये डाऊट आहे काय नाही नो. हे पण तुम्हाला आता ग्रुपमध्ये पाठवतो मी ओके. हे ड्रॉ करून ठेवायचा काय न विसरता हे महत्वाचं आहे आता यानंतर कोणता असणार सांगा ट्रेंड अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हे तरी समजले तुम्हाला यानंतर कोणता ट्रेंड असणार Sideways. साईडवेज मध्ये मी काय सांगितले मार्केट एका पर्टिक्युलर हाय आणि एका पर्टिक्युलर लो मध्ये फसून राहिलेलं असते ठीक आहे आता यामध्ये पण सेम असते मोठ्या टाइम फ्रेम मध्ये फॉलो करायचं असते पर्टिक्युलर ट्रेंड नुसार ठीक आहे आता आपण समजूया आपण स्कॅल्पिंग टाईपचं ट्रेडिंग करालोय त्यामध्ये अनालाइज टाइम फ्रेम किती दिलाय बघा स्कॅल्पिंग साठी 15 Analyze सेकंड time टू frame. 30 सेकंड. अनालाइज टाइम फ्रेम ना 15 सेकंड टू 30. मिनिमम 50 to 50 सेकंद ते ट्रेड होल्ड करण्याचा टाइम झाला अनालाइज किती टाइम फ्रेम मध्ये करणार 3 to 5 मिनिट. अनालाइज तिथे काल लिहून घ्या म्हटलो मी अनालाइज टाइम फ्रेम इम्रान दादा तुम्ही सांगा 5 minute. 5 मिनिट मध्ये आपण अनालाइज करणार हो. सांगतोय ते लिहून घेत चला आता मी आलोय 5 मिनिट मध्ये ठीक आहे 5 मिनिटांमध्ये आपण समजूया साइडवेज मार्केट कसं असते आता हा लोअर लो झालाय हा लोअर लो समजूया काय हायर लो का लोअर लो येस. लोअर. परत आणि बघा हायर हाय हायर लो का लोअर लो लोअर लो लोअर. हायर लो इथून मार्केट वरती गेलंय अप ट्रेंड. ओके. ट्रेंड तुम्हाला डाऊन ट्रेंड दाखवला इथं पण इथून मार्केट वरती गेले किंवा एक येस. लो समजा एक लो फक्त एक लो समजा हाय असू दे किंवा लो असू दे फक्त लो समजा आता ठीक आहे लो आणि एका पर्टिक्युलर हाय आता ह्यो एक हाय असणार ह्यो एक हाय आहे ठीक आहे म्हणजे मार्केट एका पर्टिक्युलर हाय आणि लो मध्ये फसलंय की नाही सांगा येस. तिथे स्टक झाले मार्केट एवढ्यातच मुवमेंट चालू आहे ह्याला काय म्हणायचं माहिती आहे काय साइडवेज मार्केट म्हणायचं ठीक आहे हे ड्रॉ करून घ्या हे सिंपल आहे असं खाली एक लो क्रिएट करा इथं 100 रुपये नाव द्या आणि इथं 150 रुपये नाव द्या इथं 100 लिहा आणि वरच्याला 150 हा कोणता ड्रेस चलो चलो असं ड्रॉ करून घ्या चलो चलो ड्रॉ करायला का नाही सगळी हो. हा
स्क्रीन वाढ दिसते. अरे 2 मिनिटं चुकून PPT. नाही, दुसरे एक हे ओपन केलेलो मी, त्यामध्ये तुम्हाला दाखवणार होतो. दिसायला आता हा दिसत. हो. ड्रॉ केला हे केलं. कावडं होतंय एकदा समजण्यासाठी बघाय फक्त. हा खालचा लो झालाय आणि हा इथे एक हाय आहे, म्हणजे 100 आणि 150 इथे खाली 100 असणार, वरती 150 असणार. ठीक आहे. मार्केट काय करले सांगायचं, 100 वरून परत 150 ला होते, परत 100 ला येते, परत 150 ला होते, परत 100 ला येते, परत 150 ला होते. म्हणजे मार्केट काय करायला एका रेंज मध्ये फिरायले. याला काय म्हणायचं, साईड वेज मार्केट. समजलं? किंवा रेंजिंग मार्केट और कन्सोलिडेशन. ह्याला आपण टेक्निकली कन्सोलिडेशन पण म्हणू शकतोय और रेंजिंग मार्केट पण म्हणू शकतोय, पण आपल्याला ट्रेंड समजण्यासाठी साइडवेज म्हणायचं याला. ठीक आहे. साइडवेज आता सगळ्यात सोपा वाटलाय का तुम्हाला? हा होय आवाज का नाही? येतोय. आवाज ब्रेक व्हायला काय? होय. हॅलो हॅलो, हा आहे. हा बोला. आता यायला क्लिअर? साइडवेज मार्केट हो. तुम्हाला सोपं वाटाले होय की नाही? डायग्राम मध्ये तरी सोपं. नो आयडिया. ड्रॉ डायग्राम केल्यानंतर विचारला आलोय, टेक्निकल विचारलाच नाही मी अजून. हो. कोणाला सोपं वाटले? इम्रान दादांना वाटलं. अजून कोण? अजून कोण? आता अवघड कोण म्हणायचं नाही, उत्तर बदलायचं नाही. मुस्लिम दादांनी पण मगाशी मान हलवलेली. मुस्लिम दादा तुम्हाला पण वाटलेलं ना? नाही नाही, मी काय बोललो ना. नाही नाही, तुम्ही मान हलवलेला. मार्केट डायग्राम मुळे तुम्हाला सोपं वाटलं. सर्वदारा तुम्हाला काय वाटतंय? अवघड म्हटला ना मी, जर हाय सोपं नाही, म्हटलं तर सोपं. तुमचं अवघड होणार मग. नाही नाही, म्हणजे असं डायग्राम थ्रू ते सोपंच हा, वाटलं ते. डायग्राम थ्रू सोपं वाटलं. ठीक आहे. हो. रजब दादा तुम्हाला काय वाटलं? माईक म्यूट आहे. डायग्राम बघून तर सोपं वाटायलंय. सोपं वाटायला चौघांना पण. आता मी सुनीता अजून एक्सपिरियन्स लीडर. हॅलो पाडले का? त्यांनी सोपं वाटायला म्हटलं तर तुम्ही सगळे आता खुश होणार. हॅलो पाडले का? हॅलो हॅलो हॅलो. दुसरे कोण मेंबर? नाही नाही, आज त्यांनी जोडे आहेत. दयाना माईक चालू करा. हा बोल बोल. साइडवेज मार्केट हे सोपं असते का अवघड असते सांगा जरा त्यांना. त्यांना सोपं वाटायले. अवघड असते. कुठं वरती जाईल किंवा खालती जाईल काय कळत नाही. सगळ्यात अवघड असते काय? सगळ्यात जरासं मीडियम. ट्रेंडला कमीत कमी 1-2 तरी कॉल मिळतील, साईडवेजला मिळत नाहीत. हा, म्हणजे साइडवेज मार्केट काय असते, अवघड असते. डायग्राम मध्ये अवघड दिसायला असते. सोपं वाटते. हम्म. तेवढ्यात फिरतंय, पण तेवढ्यात काय होते माहितीये काय? आता हे साइडवेज मार्केट आहे इथं. होतं. हाय आणि लो इथं झाला. एवढ्यामध्ये मार्केट इथं फिरायला का नाही? इथं तुम्हाला वाटलं सेलिंग होणार, तर तुम्ही सेलला एंट्री घेतला तर तुमचा स्टॉप लॉस सोडवणार. परत इथं वाटलं तुम्हाला बाईंगला आणणार आहे, तर तुमचा सेलचा एंट्री घेतला, परत आणि स्टॉप लॉस सोडवला. परत इथनं बाईंगला गेलं, परत आणि इथं तुमचा स्टॉप लॉस गेला. नंतर मग वरती गेलं. जे अपडेट मध्ये बघा, इथं बाईंगला घेतला, निवांत वरती गेलं, प्रॉफिट काढला, निवांत झोपला दिवसभर बिना टेन्शनचं. ते साइडवेज मध्ये ट्रेड केल्यानंतर इथं मग रात्रभर विचार करणार, याला उगाच ट्रेड केलो इथं. विचार करणार का नाही? स्टॉप लॉस झाल्यानंतर काय हे जाऊ दे, पैसे गेले तर काय होणार आहे, असं विचार करणार आहे. हा, मग इथं आता खाली लिहून घ्या, साइडवेज मार्केट मध्ये आम्ही कधीच ट्रेडिंग करणार नाही. हा, नाहीतर रात्रभर झोप लागणार नाही कोणाला. तुम्ही कधी केलाय ट्राय? आम्ही लई टाइम गेले सगळ्यांनी. साइडवेज मार्केट मध्ये काय आम्ही लॉस कधीच प्रॉफिट? ट्रेडिंग करणार नाही. लॉस, फक्त लॉस. साइडवेज मध्ये कायम लॉस दिसणार. ओनली लॉस.
प्रॉफिट येतोय पण कुठल्या प्रॉफिटला एक्झिट करायला पाहिजे आपल्यावरती असते. आपण अपेक्षा मोठी करतोय. लिहून घ्या. साइडवेज मार्केटमध्ये आम्ही कधीच ट्रेडिंग करणार नाही. हायलाइट करा. कायम ट्रेंडिंग मार्केटमध्येच ट्रेडिंग करणार. लिहून घेतला. साइडवेज मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करणार आहे काय? नाही. ट्रेंडिंग मार्केट म्हणजे कोणतं सांगा? डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड. ठीक आहे. आता तुम्हाला टेक्निकली आता शिकवायला चालू केलंय मी. ट्रेंड म्हणजे हा तुमचा बेसिकचा 5 किंवा 10% समजायचा. यांच्यानंतर ज्या गोष्टी असणार त्या ह्याच्यापेक्षा किचकट असणार आहेत. समजलं? आता आजचा टॉपिक तुम्हाला कन्फ्युज होत होता की नाही जरा तरी? कन्फ्युज होत होता काय? मग कन्फ्युजन क्लिअर झालंय? ओव्हरऑल कन्फ्युजन लास्टला क्लिअर व्हायला पाहिजे. क्लिअर होत नाही तोपर्यंत क्लासमधनं बाहेर जायचं नाही. बाहेर कन्फ्युजन झालंय काय क्लिअर? नाही शिकवलंय तेवढंच. पुढचा विचारच करायचा नाही आपण आता. जेवढं चालू आहे तेवढंच आता लक्ष द्यायचं. पुढे लक्ष दिलंय कसं होणार माहित आहे? हा असं ते तर होणारच. पण तुम्ही ट्रेड घ्यायला बघणार आहे. हा ते तर आहे. आपण किती पण नाही म्हणलो तरी जरा शिकलो असं वाटतंय. स्वतःला लई कॉन्फिडन्स होते आपण ट्रेड घेतोय. मी स्वतःला चुका केली म्हणून तुम्हाला त्या करायचं नाही तुम्ही फक्त सांगालो मी तुम्हाला. विचारा आता काका. नाही हॅलो काका. हा बरोबर आहे. जरा नॉलेज आल्यानंतर स्वतः आपण देव असं वाटते की नाही? मला तर वाटायचं. देते बी ना मार्केट. होय आणि मार्केट तुम्हाला बरोबर राऊंडात घेते मग. दणका देते. म्हणून नॉलेज पैसे घ्यायचं. देते आणि मग नंतर मग लावते. होय पहिला पैसे देते मार्केट तुम्हाला. पण तुम्हाला वाटते अजून काढतो. तेवढ्या पैशात आपण समाधान कुठं होतोय. त्यामुळं मार्केटमध्ये पहिला नॉलेज पूर्ण घ्यायचं आणि मगच पडायचं. आणि स्टेप बाय स्टेपच घ्यायचं. आता अरमान काल डायरेक्ट आम्हाला हेड अँड शोल्डर लास्ट पॅटर्न विचारायला कुठलं शिकायचं. स्टेप बाय स्टेपच घ्यायचं मार्केटमध्ये. ठीक आहे. आज शिकवल्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? नाही. आता आजपासून प्रॅक्टिस चालू करायची मार्केटमध्ये. रिव्हिजन कसं करायची याची. अप ट्रेंड आता फॉर्म करत राहायचे. अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड. मार्केट साइडवेज कुठं आहे. नाही असं नाही की मोठ्याच टाइम फ्रेम मध्ये. मोठ्या टाइम फ्रेम फक्त तुम्हाला अनालाइज करण्यासाठी होतं मार्केटचा ट्रेंड कोणता आहे. इंटरनल टाइम फ्रेम हे तुमचे लहान टाइम फ्रेम येतात. त्यामध्ये तुम्ही करू शकताय. ठीक आहे. काय डाऊट आहे सौरव जरा तुम्हाला? ठीक आहे. लेफ्ट होऊ शकता तुम्ही. इम्रान दादा तुम्हाला काय डाऊट आहे? रजीब दादा तुम्हाला? नाही. मुस्तकीम दादा तुम्हाला डाऊट आहे? आज शिकवलंय त्यामध्ये डाऊट आहे का मुस्तकीम दादा? डाऊट नसेल तर लेफ्ट करू शकताय. आरम्या तुला काय डाऊट आहे? आरम्या लेफ्ट झाला. ठीक आहे. तुम्हाला काय या आरम्या तुला काय डाऊट आहे काय? क्लिअर झालं? पैसा देते दरवेळेला सेकंड ब्रेकआउट देते माहिती आहे. हा मग दरवेळेला असं एखादा काही एकदा वर बी जायचं असेल की म्हणजे अपोजिट डिरेक्शन जायचं होय वरती पण जातेच कंटिन्यू. पण वर गेल्यानंतर कधी जरा ते खाली येणारच की. मग त्याला हायर लो म्हणायचं परत. आता इथंच बघ तुला लाईव्ह एक्झाम्पल बघ. काय डाऊट आहे तुला? तू काय म्हणाला हा इथं ब्रेक केल्यानंतर जरा खाली यायला पाहिजे होतं. कंटिन्यू इथं वरती गेलं
हा इथं जरा खाली आलं का नाही बघ, होय मग हायर लो म्हणायचं आपण. ठीक आहे, हा क्लिअर झाला डाऊट आता? चालतंय. सर्व जरा तुमचं क्लिअर झालं सगळं? येस. चालतंय. मिस्टर जरा हॅलो, माईक चालू करा, माईक म्यूट आहे. चल टाका. ओके चला सर. चालते. उद्या डायरेक्ट चालू करतो या मीटिंग. हो. हा. हॅलो रेजर दादा, हा बोला की. तुम्हाला काय डाऊट आहे आता यामध्ये? आता शिकलोय त्यामध्ये काय नाही. मी यायच्या आधी काय ते झालंय काय? नाही, नाही. अपडेट पासून सुरुवात झाल्या सगळ्याच. अच्छा ठीक आहे सर. तुम्ही याच्या आधी काय नाही शिकवायला. चल. ते नाही, तुम्हाला ट्रेडिंग येतो ना बाईंग सेलिंग करायला? येतं की. मग तुम्ही जॉईन करणार आहे का उद्यापासून डिपॉझिट करून? नको एवढं लवकर. नको. नको. चालतंय, कमीत कमी मग अजून 8-10 दिवस जाऊ देत. नाही महिना पण गेला चालतंय, म्हणजे जरा पैशांची पण जरा प्रॉब्लेम झाला. चालतंय. निवांत करा, त्यात काय घाई नाही. हा काय फक्त शिकून घ्या फक्त. चालेल की. चालतंय. आणि डेमो अकाउंट मध्ये जरी केला तरी चालतंय उद्यापासून जॉईन होऊन. हा चालेल की. मग तसं. चालतंय. डेमो अकाउंट यूज करायचं ना तुम्हाला? हा येते की. चालतंय. त्यामध्ये प्रॅक्टिस करा मग. हा चालेल. चालतंय. हॅलो मुस्तकीम दादा. हॅलो पार्ले दादा. हा बोल. उद्या काय करतो, सकाळी तुम्हाला एक 10 वाजेपर्यंत मी लिंक सेंड करतो. हम्म. त्यानंतर मार्केट स्टेबल झाल्यानंतर चालतंय. मग ग्रुपवर टाकत नाही, पर्सनली टाकतो. आपण मग 4 जणच करत बसूया. चालतंय. त्या ग्रुपमधनं मेन ग्रुपमधनं आउट कर की बाकीचे. कोणत्या? जो आपला प्रीमियम ग्रुप आहे ना. हा. नाही, त्याच्यावरती कॉल द्यायला पाहिजे की. हा. त्याच्यासाठी आपला ग्रुप आता तो ठीक पर्सनल आहे होता मग. की नाही, हम्म. तो आता प्रीमियम मध्येच केलोय की मी. सगळ्यांना ऍड करून टाकून त्याच्यात. चालतंय. ठीक आहे. मी तुम्हाला पर्सनल लिंक टाकतो या मग. हम्म. चालतंय. तुमचं पण क्लिअर व्हायला ना आता? हम्म. अपट्रेंड वगैरे सगळं तुम्हाला पण समजायला ना कसं करायचं? हो. आता इथं सांगा मला, इथं अपट्रेंड झालाय का नाही? थांब. झाला की. हे बघा इथं. हम्म. त्याच्यावरती फॉर्म झालाय, इथं फॉर्म झालाय का सांगा? नाही झाला. इथं नाही झालं ना अजून? हम्म. मग इथं डबल बॉटम झालं, हे तुम्हाला माहित आहे. हम्म. इथून परत बाईंग आली. होय. आता जेव्हा हा ब्रेक करणार इथं, दवा अपट्रेंड होणार. तेव्हा अपडेट होणार, तेव्हा हा हायर लो होणार. हम्म. होय की नाही? होय. हे त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये आता उद्या शिकवतो मी सगळं. त्यांचं सगळं चालू झालंय. बरोबर आलं ना त्यांचं? काय फास्ट चाललंय? नाही हाय व्यवस्थित. व्यवस्थित आहे. आपलं हे 2 दिवसात, 1 दिवसात क्लिअर झालं. हम्म. चालतंय, क्लोज करू मग? ओके सर, बाय. गुड नाईट. चालतंय. गुड नाईट. Yeah.